भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। माझा अनुभव, कित्येक वैद्यवाणी व औषधोपचार करूनही मिटला नाही त्रास। 3 दिवसांच्या कार्यातच मिळाले समाधान, असा दैवी शक्तीचा मार्ग मिळाला खास। माझे नाव श्री देवेंद्र बकारामजी तायवाडे आहे। आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे। या मार्गात येण्याअगोदर प्रत्येक मानव दुःखी असतो, तसेच आम्ही पण दुःखाने खूप त्रस्त होतो। आमच्याकडे आईवडील, मी आणि माझी बहीण असे एकूण 4 सदस्यांचे छोटेसे कुटुंब होते। आम्ही दुःखाने खूप त्रासलेले होतो। माझ्या वडिलांना दारूचे फार भयंकर वाईट व्यसन लागले होते। माझ्या बहिणीला मासिक पाळीच्या वेळी खूप पोट दुखण्याचा अतिशय त्रास व्हायचा। वडील आणि मी मासेमारीचा व्यवसाय करीत होतो। एका आठवड्यात जवळपास आम्ही 2500 ते 3000 रुपये कमवित होतो। आई भाजीपाल्याचे दुकान सांभाळत होती। वडील दररोज घरी दारू पिऊन भांडण करीत असत। जेवढे पैसे आम्ही दररोज कमवित होतो, ते सर्व पैसे वडील दररोज दारूमध्ये उडवत होते। बचत म्हणून आमच्याजवळ 1 रुपया सुद्धा जमा राहत नव्हता। माझ्या बहिणीला मासिक पाळीच्या वेळी नेहमी पोटदुखीचा खूप त्रास होत होता, जो तिला असहनीय होता। त्यासाठी तिला सावनेरला डॉक्टरांकडे नेले। तिथे डॉक्टरी उपचार करण्यात आला। तेव्हा डॉक्टरांनी सोनोग्राफी करायला सांगितले। डॉक्टरांनी ज्या तपासण्या व औषधे दिली, त्याकरिता जवळ 20,000 ते 25,000 रुपये खर्च आला। एक औषध 700 ते 800 रुपयांची होते। डॉक्टर नेहमी दवाखान्यात बोलवीत असायचे। आम्हाला वाटायचे की डॉक्टर जणू आम्हाला पैशाने लुबाडत आहे, कारण एवढा खर्च करून सुद्धा माझ्या बहिणीला काहीच आराम मिळाला नाही। मग आम्हाला गावातील लोकांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही तिला दुसऱ्या डॉक्टरांकडे नेले, पण तिथे सुद्धा आराम मिळाला नाही। मग आम्ही तिला नागपूरच्या डॉक्टरांकडे नेले, पण तिथेही आराम मिळाला नाही। तिला 2-3 दिवसात दवाखान्यात न्यावे लागत होते। डॉक्टर म्हणायचे की माझ्या बहिणीला काहीही झाले नाही, तिला घरी घेऊन जावे। मग तिला आम्ही घरी आणायचो। माझे वडील स्वतः एक तांत्रिक होते, मांत्रिकी विद्या जाणणारे होते। त्यांनी सुद्धा दुःख दूर होण्याकरिता काही बाहेरचे आहे की काय ते बघितले। त्यांच्या माहितीनुसार प्रयत्न पण केले, पण तरीही माझ्या बहिणीला आराम मिळाला नाही। आम्ही माझ्या बहिणीला नंतर एका तांत्रिकाकडे नेले। तांत्रिकाकडे गेल्यावर त्या तांत्रिकाला दारू पिण्यासाठी वेगळे पैसे द्यावे लागत होते। त्या तांत्रिकाला नेहमी 200-300 रुपये द्यावे लागत होते। तेव्हा तो मांत्रिक आम्हाला अंगारा व लिंबू देत होता। तो मांत्रिक रात्री 12 वाजता रस्त्यावर तो लिंबू चिरून हळद कुंकू लावून फेकून द्यावे असे सांगत होता। त्याने सांगितल्याप्रमाणे तसे करून सुद्धा बहिणीला आराम झाला नाही। मग आम्ही बहिणीला सोबत घेऊन दुसऱ्या मांत्रिकाकडे गेलो। त्यांनी आम्हाला सांगितले की कोंबडे कापावे लागेल। मग आम्ही तोही उपाय केला, पण त्यानेही काही फायदा होत नव्हता। सर्व ठिकाणी फिरलो, पण काही समाधान मिळाले नाही। मला पण दारूचे व्यसन लागले होते, पण माझे सर्व मित्र या परमात्मा एक मार्गात होते। ते मला नेहमी म्हणायचे की मी या मार्गात येऊन जावे। मी त्यांना हो म्हणत होतो। घरी सुद्धा म्हणत होतो की आपण या मार्गात जाऊ, पण माझे वडील खूप दारू पीत होते। त्यामुळे वडील नेहमी नाही म्हणायचे। माझे वडील मांत्रिक कार्य करीत होते, त्यामुळे ते या मार्गात येण्यास तयार नव्हते। माझे भाऊजी पण मला परमात्मा एक मार्गात येण्यास म्हणाले। या मार्गात मला यायचे होते, परंतु माझ्या घरचे नाही म्हणायचे। मग माझे भाऊजी एक दिवस अचानक घरी आले। ते सगळ्यांसोबत बोलले व लगेच त्यांच्यासोबत मार्गदर्शकांकडे चलावे असे म्हणाले, पण मी म्हणालो की आपण आजच्या ऐवजी उद्याला जाऊया।
यावर भाऊजी म्हणाले, त्यापेक्षा आम्ही आजच जावे. कारण मी त्या दिवशी पार्टी करायला जाणार होतो आणि मी त्या पार्टीसाठी 500 रुपये दिले होते. म्हणून मी नाही म्हणत होतो. पण भाऊजी म्हणत होते, तू पार्टी नंतर कर, आज माझ्यासोबत चला सर्व मार्गदर्शकांकडे, तुमचे सर्व दुःख दूर होईल व तुमच्या दोघांचे दारूचे व्यसन सुद्धा बंद होईल. तसेच मार्गाबद्दल भाऊजींनी सर्वांना समजावून सांगितले. तेव्हा मग आम्ही खापा परिसरातील मार्गदर्शक श्री ज्ञानेश्वरजी निमजे यांच्याकडे गेलो. तिथे गेल्यावर आम्ही आमच्या घरची संपूर्ण माहिती मार्गदर्शकांना दिली. त्यावर त्यांनी आम्हाला मार्गाबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले व म्हणाले, या मार्गात यायचे असेल तर मरावे लागेल. तसेच सर्व देवी देवतांचे व प्रतिमांचे विसर्जन करावे लागेल. तुम्हाला तांत्रिक मांत्रिकचा संपूर्ण व्यवसाय बंद करावा लागेल. या सर्व गोष्टीचा तुम्ही विचार करा, नंतर मग माझ्या घरी पुन्हा या. तेव्हा माझे भाऊजी सोबत होते. भाऊजी मार्गदर्शकांना म्हणाले की यांना आता मार्गात यायचेच आहे. म्हणून मार्गदर्शक म्हणाले, ठीक आहे, तुम्ही आता मी सांगितलेले काम करा व घर पूर्ण स्वच्छ करा. मग पुन्हा परिवारासोबत माझ्या घरी या. मग आम्ही घरी आलो व सर्व साफसफाई केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मार्गदर्शकांकडे गेलो. त्यांनी आम्हाला प्रथम 3 दिवसांचे कार्य दिले. मग आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी 4 वाजता उठलो व स्नान करून ठरवलेल्या वेळेस सकाळी विनंती केली, माझ्या ताईवरचे दुःख दूर होऊ द्या, असा योग आम्ही मागत होतो. सकाळची विनंती आणि सायंकाळची प्रार्थनेमध्ये योग मागत असताना 3 दिवसांच्या कार्यामध्येच ताईला आराम मिळाला. पुढे असेच साधे कार्य सुरू राहिले. 3, 7, 11, 21 याप्रमाणे कार्य सुरू राहिले. काही दिवसांनी माझ्या ताईला लग्नाचा योग आला व माझ्या ताईचे लग्न जुळले. सोबतच मला पण योग आला व माझे पण लग्न जुळले. आमच्या घरी विवाह सोहळा चांगल्या प्रकारे पार पडला. नंतर काही दिवसांनी माझ्या पत्नीला दिवस गेले व आमच्या कुटुंबात एक सुंदर कन्या जन्माला आली. नंतर काही दिवसांनी आम्हाला त्याग करण्याचा योग आला व आम्ही त्यागाचे कार्य घ्यायला मार्गदर्शकांकडे गेलो. त्यांनी कार्य देत असताना आम्हाला त्या कार्याबद्दलची सर्व बंधने सांगितली. आम्ही त्यागाच्या कार्याची सुरुवात केली. त्यागाचे कार्य सुरळीतपणे पार पडले आणि त्या कार्यात आम्हाला कोणताही त्रास झाला नाही. कार्य सुख समाधानाने पार पडले. 42व्या दिवशी सकाळी कार्याची समाप्ती केली व नंतर मी मार्गदर्शकांकडे गेलो. मग ते मला नागपूर मंडळात घेऊन गेले. तिथे मंडळामधून मला प्रतिमा मिळाली. मग दुसऱ्या दिवशी 12 वाजता त्यागाचे हवनकार्य पार पडले. नंतर 9 हवन सुद्धा पार पडले. आता आमच्या कुटुंबात सुख समाधानी आहे. काही दिवसांनी पुन्हा मला एक मुलगा झाला. आता कुटुंबात सर्व ठीक आहे. आता माझा स्वतःचाच भाजीपाल्याचा व्यवसाय आहे आणि घरी आता एक ऑटो सुद्धा आहे. या मार्गात जर तत्व, शब्द, नियमाने चाललो तर आपल्याला काटा सुद्धा रुतणार नाही, हे खरे आहे. आपल्या या मार्गात खरेच दैवी शक्ती जागृत आहे. तिच्या परिचयामुळे आमच्यावरचे दुःख दूर झाल्याने आम्हाला अनुभवरूपी भगवंत मिळाला आहे. लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो. नमस्कार. नाव देवेंद्र बकारामजी तायवाडे. पत्ता नगर परिषद जवळ खापा ता सावनेर जी नागपूर. सेवक क्रमांक 32377. मार्गदर्शक श्री ज्ञानेश्वरजी निमजे खापा. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर. सर्वांना माझा नमस्कार.